नमस्कार, फूडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज करणारे गावरान पद्धतीचं मटकी चाट। त्यासाठी ही मटकी रात्रभर भिजवून 24 तास भिजवून मोड आणलेत आणि मग ही शिजवून घेतली आहे मटकी। आता आपण याचा चाट प्रकार करणार आहे, मटकी चाट। आपण आता गॅसवर पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलंय। त्यात आपण हे सुके खोबऱ्याचे काप आहेत, हे आपण परतून घ्यायचे। तांबूस रंगापर्यंत आपण परतून घेऊ। हे आपले काप आता परतून होत आले। आता आपण दाणे परतून घेऊ, शेंगदाणे। काढून घेऊ आपण दाणे परत। आता आपण हे फुटाण्याचं डाळ, याला पंढरपुरी डाळ पण म्हणतात, हे परतून घेऊ। हे रोस्ट केलेलंच असतं, त्यामुळे हे थोडंसंच परतायचं। हे जे सगळं परतून घेतलंय जिन्नस, हे तुम्ही 2 दिवस आधी 4 दिवस आधी पण परतून घरात ठेवू शकता मटकी चाट करण्यासाठी। आता आपण कढईत अजून तेल घालू आणि ही शिजवलेली मटकी मोड आलेली ही आपण परतून घ्यायची आहे तेलावर। यात आपण हळद घालू, थोडं तिखट घालू, थोडा गोडा मसाला घालू आणि थोडं मीठ पण घालू आपण। मटकी परतताना तिखट, मीठ, मसाला खूप कमी घालायचा, कारण आपण चाट करताना मिरची घालणार आहे क्रश केलेली। आणि बाकी मसाला पण घालणार आहे आपण। छान परतून घेऊ आपण मटकी। दाणे, खोबरं, डाळ तुम्ही जर 2 दिवस आधी 4 दिवस आधी जरी परतून ठेवलं तर तुम्हाला हा पदार्थ करायला केव्हाही करता येईल घाईच्या वेळेत, ती तयारी करून ठेवली की। मटकी पण मोड आणून ठेवली आणि खराब होऊ नये म्हणून त्यात लिंबाचा रस घालून फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे घाईच्या वेळेतही तुम्हाला मटकी चाट करता येईल। मटकी परतल्यामुळे खूप छान टेस्ट येते। आपली परतून होत आली आहे। आपण आता एका बाउलमध्ये ही जी परतून घेतलेली मटकी आहे ही काढून घेऊ। त्यात आपण चिरलेला कांदा घालू,
टोमॅटो घालू. आणि हा मी भाजक्या पोह्याचा चिवडा केला आहे. हा चिवडा घालणार आहे यामध्ये. या चिवड्याचा पण मी व्हिडिओ शेअर केला आहे. जिरेपूड घालणार आहे. ओवा पूड, जिरेपूड आणि धण्याची पूड घातली आहे. हे 1 चमचा घातलंय. आणि ही मिरची कच्ची क्रश करून घेतली मिक्सरमध्ये. त्यासाठी ही पोपटी मिरची मिळते कमी तिखट बाजारात, ही घ्यायची. ज्यांना तिखट हवी असेल त्यांनी लवंगी मिरची वापरली तरी चालेल. ही मिरची घालते मी. तुम्हाला लसूण घालायचं असेल यात तर लसूण पण तुम्ही वापरू शकता. आणि हे मगाशी जे दाणे आणि सुकं खोबऱ्याचे काप परतून घेतलेत आणि डाळं ते घालते मी. आपण आता हे मिक्स करून घेऊ सगळं छान. यात आपण हे मिक्स फरसाण आहे, हे फरसाण घालू आपण. यात ही जाडी गाठी शेव, तिखट शेव, बारीक शेव असं सगळं मिक्स आहे. मिक्स फरसाण ते घालू. लिंबू पिळू आपण. इथे तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी चाट मसाला, आमचूर मसाला किंवा चिंचेचं पाणी करून पण तुम्ही घालू शकता, चिंच भिजवून. आता आपला हा चाट तयार झालेला आहे जवळजवळ. आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. हा आपला मटकी चाट भेळीसारखा किंवा भेळ चाट तयार आहे. संध्याकाळच्या चहाबरोबर खायला तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या इतर रेसिपीज पण करून पहा. धन्यवाद.